गोंय विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे सरचिटणीस सोहन राऊत हांच्या फुडारपणाखाल गोंयभरांतल्या कॉलेजींतल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळान येपी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा फॉरवर्ड मुखेल विजय सरदेसाई हांकां विद्यार्थी संबंधीत वेगवेगळे प्रस्न मांडपाचो उलो मारला. युनिव्हर्सिटी म्हणटाली एक्सटर्नल फॅकल्टी येता चॅक करपानी सगळे सो केन्ना केन्ना तांचे मार्क्स वाडटाले आनी क्लियर जाताले. आतां प्रोफेशनल कॉलेजान कशें आसता पेपर क्लियर करपाक मातशे त्रास जाता. आतां हालीं कितें जालें इन द लास्ट 3 years or 2 years तो फूल हेच उडयलो तांच्यांनी जो एड मेळटालो आमकां आनी रिइवॅल्युएशन म्हणटे ना. नाव दे आर गिविंग समथींग कॉल्ड एज रीचेकिंग. बेसिकली कितें तुका काउंट करतले तितले. So the evaluation is just dropped. Fully drop. एक इव्हॅल्युएशनाक हे आशिल्लें पळय आमच्या वेळार 10 मार्क्स डिफरन्स जाल्यार 1 मार्क मेळटलो. ना तो ना. ना. आतां समज तुका रिव्हॅल्युएशनाक घातले आनी तुजे 5 मार्क वाडले ते 5 मार्क एड येतले बट तुजे 5 मार्क कमी जावपाक शकता. तशें आसा बट इट इज लायक अ प्लस पॉयंट फॉर स्टुडंट्स कोणाले लायक जेन्युअनली 1-2 मार्कां उरता पेपर तांचे. व्हॉट इज द ग्राउंड टू डू अवे विथ रिइवॅल्युएशन? सर काय करया म्हणटा काय जावं केन्ना मेळलो? 2 वर्सांनी. वॉट सेम सेम गव्हर्नर पळयता पयलींचो तो लुंगी घाल्ली. तेणी तेन्ना व्हडले चॅन्सेलराक फोन मारले करता म्हणले चॅन्सेलरान कितें कितें एक्सक्युजीस दिले काय अपडेट नाले. फॉर द प्रोफेसर वी हॅड गॉन विथ द प्रपोजल की पैसे जास्त कमी करा. 5,000 इज नॉट फिजिबल फॉर एनी कॉमन स्टुडंट टू बी आफ्टर 1 पेपर ईच पेपर. सो ते कमी करून ऍटलीस्ट लायक युनिव्हर्सिटी थ्रू होता. तो युनिव्हर्सिटीच्याच ना सगळे लागता माझी लॉ कॉलेज So for professional colleges it is different. प्राइजेस वेगळी जाताले. पैसे वेगळे. हय आनी आतां आमकां फर्स्ट स्टेप केलो. Ability of the teachers. Teachers will not correct the paper and fail him. And he'll come and recheck and say anga 0, anga 1, anga 3. So 1 plus 3 4 मार्क मेळटा तुका. पूण तूं चॅकूच करोना जाल्यार ताजेर ताका टीचरांचेर कांय चडी ना. टीचरांचेर अकाउंटेबिलिटी कितें आहा? आय एम अ फर्स्ट टाइम फॅकल्टी. हांव पेपर करेक्ट करता फर्स्ट टाइम. ओके आतां जर तेणी पेपर आन्सर केला फर्स्ट करेक्ट करता आनी हांव तेका दिता 48 आउट ऑफ 50. आतां तेका खबर आसा की आपूण तिचो आन्सर करूना आपल्याक चड आसा. सो ही पुट्स इट फॉर रिइवॅल्युएशन. थंय एक्सटर्नल येतालो कोण फॅकल्टी करेक्ट करता आनी जेन्युअनली समज तेणी भरयला कितें ही गेट्स 50 to 53 कितें इफ मार्क्स इन्क्रीज आनी तो क्लियर करता पेपर. आतां अशें ना सर आनी कितलींच वर्सां आनी तालुकांनी बसीस ना टू युनिव्हर्सिटी. लायक युनिव्हर्सिटीचे भुरगे आसा आमी कितल्याच वर्सां आनी हेच्या खातीर ह्या हिशोबान ते झगडटात. रितिकान सुद्दां काडिल्ले सर. आमी सगळ्या वेळांनी ट्राय केले आमच्या बट तो आजून सॉल्वच जायना सर. इच एंड एवरी तालुक्यात बसूच पावना भुरग्यांक. सो तो ट्रॅव्हल इश्यूज खूब जाता सर. Most of the colleges don't have that, and even if they have, most of them are not in working condition. Like even if they put the coin, the napkin doesn't come. आमकां लॅपटॉप बी नेसेसिटी उरता सर. सो त्या लॅपटॉपा खातीर आमकां एक वायफाय एक पर्सनल म्हळ्यार क्लासीचो किंवा एक कॉलेजचो वायफाय आमकां इन्स्टॉल केल्लो जाय सर. म्हळ्यार आमकां जे तुमी प्रेजेंटेशन सांगतात किंवा असायनमेंट सांगले सर खुबश्या कॉलेजींनी तातूंत वायफायच ना सर. सर आमकां आतां प्रेजेंटेशन करपाक वायफाय ना वायफाय आसा बट एक्सेस ओनली फॉर द स्टाफ. प्रिन्सिपल तशेंच कित्याक त्रास जाता ना आसा सगळीकडे कंपल्सरी युनिव्हर्सिटी मेळटलो. तांचे पयलींसान आशिल्लें पूण हांकां feeling hot. माझे नाव सोमराव, जनरल सेक्रेटरी ऑफ गोवा युनिव्हर्सिटी. सो आमचे जे यूथ जे आसा आजचे यूथ जे आसा ते लिपून बसलेले बाकीचे इश्यूज मुखार काडपाक शकना. ते आमी एज एन इश्यूज घेवन एज एन यूथ आयज आमी सर विजय सरा कडेन आयिल्ले की ते आमचे इश्यूज जे आसा ते पुट अप जावन एसेंब्लीक आनी ते मातशे इश्यूजाचेर सोल्युशन बेगीनच्या बेगीन मेळूं म्हणून आमकां. कसलो इश्यूज आशिल्लो? खुबश्या कॉलेजींनी आतां रिव्हॅल्युएशन हो इश्यूज आसा तो एक आमकां सॉल्व जाल्लो जाय. एक्सटेंशन ऑफ बालरथ खुबश्या कॉलेजींनी लायक एग्जाम्पल इज युनिव्हर्सिटीन इच एंड एवरी तालुकान एकूय बस ना. सो आमकां इच एंड एवरी तालुकान बसीस जाय टू गो टू युनिव्हर्सिटी. स्टुडंट्स आर फेसिंग इश्यूज लायक टू ट्रॅव्हल ओनली. आतां भुरगे जर कॉलेजीन वचपाना कॉलेज कशी चलतली. सो मेन इश्यू इज
तालुकांनी सगळे आमकां बस जाय. आमकां कितलेंशे वर्सां जाले हेच्या खातीर ह्या इश्यू झगडटात. आमचो मेजरली इश्यू जो आशिल्लो तो रिइव्हॅल्युएशनाचो. सो रिइव्हॅल्युएशन हो जो एक कॉन्सेप्ट आसा, इट इज बेसिकली एज अ एड टू स्टुडंट्स जे पेपर आन्सर करतात तांकां एक सॅटिस्फॅक्टरी जे हे मेळना, मार्क्स मेळना, वेर दे फील दॅट दे हॅव रिटन समथींग वीच रिक्वायर्स मोर मार्क्स, दे हॅड दॅट ऑपॉर्च्युनिटी टू पुट अप पेपर फॉर रिइव्हॅल्युएशन. जंय तांकां इफ दे रियली डिजर्व दॅट मार्क्स तांकां तो मार्क्स वाडून येतालो. But in the past few years, the government and university have totally scrapped this provision and they have brought something called as re-verification. Re-verification basically इतले जाताले की फर्स्ट पेपराक तुका जे मार्क्स दिला, जर एक 40 मार्क्स दिला, तो रिइव्हॅल्युएटर येतालो आणि ते 40 मार्क्स परत काउंट करतालो, टोटल सारको 40 जाल्यार पळयतालो. पेपर परत कोण करेक्ट करनालो, परत कोण चेक करनालो. आता तो प्रोविजन आमकां जाय बिकॉज भुरगे हार्डली 1 मार्क 2 मार्क इन मेनी कॉलेजीस जंय सिलेबस खूप टफ आसता, 1 मार्क 2 मार्कान तांकां बॅक पडटा आणि बॅक सोडोवपाक तांकां खूप त्रास जाता फुडें. सो सेम इश्यू घेऊन आम्ही लास्ट 2 वर्सां आय पर्सनली फ्रॉम कार्य लॉ कॉलेज, हांव GS कार्य लॉ कॉलेजीचो हांवें पर्सनली मेमोरेंडम घातिल्ले टू चीफ मिनिस्टर, इवन द गव्हर्नर एज वेल. बट तेजेर कांय जावं नाशिल्लें. ते करता करता म्हणलें कांयच करूं ना. आतांचो गव्हर्मेंट म्हणटा की इश्यूज हॅव टू बी रेज्ड इन ऑन अ परफेक्ट प्लॅटफॉर्म, सॅटिस्फॅक्टरी प्लॅटफॉर्म. आता असेंब्ली इज द बेस्ट प्लॅटफॉर्म, बिकॉज सगळे डिपार्टमेंटाचे लोक आसता आणि आमचे जे इश्यूज आसा इट इज डायवर्स इन ऑल. कोणालो ट्रान्सपोर्ट आसा, कोणालो स्पोर्ट्सान आसा, कोणालो एड्युकेशनान आसा. सो सरान आमचे सगळे इश्यूज असेंब्लीन काडून आमकां we expect that the government and university work up on it and give us some relief in the particular issues that we are facing. वृषांक गावकर. हेजे पयलीं ते पयलीं म्हळ्यार जे तांणी एक सारांश दिला, दे हॅव समरायज देअर इश्यूज. आनी इश्यूज कितें दिसता की भुरगो जितले त्रास घेवन शिकता त्या भुरग्याक न्याय मेळपाक जाय की आपल्यान पेपर बरयल्लो तितले ताका मार्क मेळूंक जाय. अशें धरुया की ताजो एक प्रश्न चॅकूच केलो ना जाल्यार जो चॅक करूंक डेप्यूट जाल्लो म्हळ्यार जो टिचर, जो एग्जामिनर आहा ताका अकाउंटेबल कसो धरप. सिस्टम हॅज टू ऑल्सो हॅव हिम अकाउंटेबल न्ही. इफ द स्टुडंट इज अकाउंटेबल फॉर गुड एज्युकेशन, टेक्स हार्ड वर्क and has to pass an exam, if he has written a paper and if you have not checked it up only, re-evaluation काडप कित्याक? So why are you denying an opportunity to the student to get justice? If I feel I have answered my paper well, I have to be given justice. ते काढून फक्त अरिथमेटिक एडिशन करप आणि व्हेरिफिकेशन करप हें करपाक सरकार नाका आमकां. सो सरकार डायरेक्ट स्टुडंट कम्युनिटीक टार्गेट करता. आनीक हे नेक्स्ट म्हणटा ते जातले म्हणटा ते पेपर फुटपाक लागतले. जे रेस्ट ऑफ इंडिया सगळ्या कडेन जे जाल्यार की पेपर लीक जातात आनी एक माफिया आहा रुलींग पार्टीक अटॅच्ड, ते गोंयांत सुरवात जातले. कित्याक आनी ऑप्शन ना. अरे बरे भशेन शिकून जर आन्सर केलो आनी प्रोफेसरान तो पेपरूच चॅक केलो ना, त्या प्रोफेसराक वा त्या एग्जामिनराक टॅक्स पनिश करपाक प्रोविजनच ना. सो वेर इज द अकाउंटेबिलिटी ऑन द अदर सायड? Accountability has to be balanced on both sides. So I will take this up on a priority, first thing. And all other demands which they have given will be taken up during education demands. म्हणजे स्टुडंटांक तांकां जस्टीस मेळना अशें दिसता. 100%. स्टुडंटांक आतां लोकांक घटसाबैल कशें करूंक सोदतात तशें भुरग्यांकूय घटसाबैल करूंक सोदतात. पळय युनिफॉर्म घालता पळय, हो आतां भुरगो युनिफॉर्म घालपाचो कितलीं वर्सां जाता तुका? पळय मरे खाड बीड आयला म्हणटा आतां युनिफॉर्म घालपाचो. आमकां खाड नासतना आमी युनिफॉर्म घालून घाल्ले. हें म्हाका कळना कितें तें. भुरग्यांक सगल्यांक ओबे कर, सारके लायनीन उबे रावा. सगळे डिसिप्लीन भुरग्यांक घालतात. तुमकां डिसिप्लीन कोणें करप? सिस्टमाक डिसिप्लीन कोणें करप? हें सरकारान उत्तर दिवंक जाय. मुखेलमंत्री खंय तांकां सिंपथेटीक आशिल्लो अशें दृश्यांक सांगता की ताणें जेन्ना आयकलें ही वॉज सिंपथेटीक टू देयर इश्यू एंड सेड वी वील डू समथींग. सांगून 2 वर्सां जाली. गव्हर्नर चेंज जालो, नवो आयलो, तर तांचो इश्यू थंयच आहा. सो दीस इज जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड. ते असेंब्ली घडटलो 100% पयल्याच दिसा काडटा. थँक्यू सर. Yes.